जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गवळी बंधूवर गुन्हा दाखल करा, शिंदे कुटुंबियांची पोलिसांकडे मागणी। गेल्या महिन्यात रवींद्र शिंदे राहणार हुजूर गल्ली यांनी गोकुळ शिरगाव येथील एका लॉज मध्ये आत्महत्या केली आहे। सदरची आत्महत्या मटक्याच्या व सावकारी व्याजाच्या उधारीतून झाली असल्याचा रवींद्र शिंदे यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे। त्या अनुषंगाने रवींद्र शिंदे यांच्या पत्नी श्रीमती हेमा शिंदे यांनी आज गोकुळ शिरगाव पोलिसांच्याकडे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की माझे पती रवींद्र शिंदे हे लक्ष्मी रोडवर मसाल्याच्या दुकानात कामाला होते। तसेच रामकृष्ण गवळी, प्रवीण गवळी, निलेश गवळी हे बंधू चहाच्या गाडीचा व्यवसाय महापालिकेजवळ करतात। तसेच गवळी बंधूंचा मटक्याचा व्यवसाय असून आजूबाजूच्या दुकानामध्ये फिरता चहा देण्यासोबत ते मटका घेण्याचे काम करीत असतात। माझे पती व गवळी बंधूंची ओळख असल्याने माझे पती त्यांच्याकडे मटका खेळत होते। त्यातून माझ्या पतीचे गवळी यांच्याकडे उधारी होऊ लागली। त्यामुळे गवळी बंधूंनी माझ्या पतीच्या मागे पैशासाठी तगादा लावला। त्यातून माझे पतीने त्यांना बहुतांशी रक्कम दिली आहे। त्यानंतर गवळी बंधूंनी माझ्या पतींना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। त्यानंतर गवळी यांनी माझ्या पतीची दुचाकी गाडी ऍक्सेस काढून घेतली। त्यानंतर त्यांना गाडीबाबत विचारले असता त्याने उधारीच्या थकबाकीवर व्याजावर भरमसाठ रकमेची मागणी केली। त्यानंतर मला व माझ्या मुलाला शिवीगाळ केली। त्यानंतर आम्ही त्यांना रुपये 40,000 रुपये देऊन गाडी सोडून घेतली। त्यानंतर सुद्धा गवळी हा माझ्या पतीच्या कामाच्या ठिकाणी जास्त पैशासाठी त्रास देऊ लागला। त्यानंतर माझे पती सतत तणावाखाली राहू लागले। तसेच गवळी याने माझ्या मुलाचा मोबाईल काढून घेतला होता। आम्ही त्यांना 30,000 रुपये दिल्यानंतर त्यांनी मोबाईल परत दिला। माझे पती हे सातत्याने गवळी यांच्या त्रासाला कंटाळले होते। त्यानंतर 26/6/2024 रोजी माझे पती घरातून न सांगता निघून गेले। त्यानंतर 27 जून रोजी त्यांनी गोकुळ शिरगाव येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे समजले। माझे पती त्या दिवशी सुद्धा गवळी याने सारखे कॉल करून माझ्या पतीला त्रास दिला असल्याने समजले। त्यामुळे आमच्या घरातील कर्ता पुरुष गेल्याने आमच्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे। तरी माझ्या पतीच्या मृत्यूला गवळी कुटुंबाच्या जबाबदार असून त्यांच्यामुळेच माझ्या पतीने आत्महत्या केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून आम्हाला न्याय मिळावा असे नमूद करून कारवाईची मागणी केली आहे। त्या अनुषंगाने पोलीस आता काय कारवाई करतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।